Hello friends, welcome back to my YouTube channel ओनली केमिस्ट्री. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण जो काही आपला पिरियडिक टेबल असेल किंवा मग पिरियडिक ट्रेंड्स असतील याच्यावरती जे काही MCQs होते ते MCQs आपण घेत होतो. मग त्याच्यामध्ये आपण 1 पासून ते 40 पर्यंतचे MCQ आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये घेतले होते. आता इथून पुढचे जे काही MCQ असतील ते आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. तर क्वेश्चन नंबर 41, कॉन्फिगरेशन दॅट डज नॉट डिनोट अ ट्रान्झिशन इलेमेंट. म्हणजे यामध्ये जे काही आपल्याला ऑप्शन दिलेले असतील या ऑप्शनमधला असं कोणतं कॉन्फिगरेशन आहे की जे ट्रान्झिशन मेटलचं नाही आहे. मग या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे 3D1 4s2, सेकंड ऑप्शन 3D10 4s1, third option 3D10 4s2 4p2, and the last one is 3D8 4s2. Means here in option first, second and fourth there is only D and S orbital, but in the option 3 there are 3 orbital, that is the D, S and P. Means here 3D10 4s2 4p2 belongs to the P block. हे जे कॉन्फिगरेशन आहे ते P ब्लॉक्स आहे. म्हणजे हे काय आहे, दिस इज नॉट अ ट्रान्झिशन इलेमेंट. हे ट्रान्झिशन इलेमेंटचं कॉन्फिगरेशन नाही. नेक्स्ट, द रोल ऑफ मॉलिब्डेनम इन हॅबर सिंथेसिस. हॅबर सिंथेसिस जी प्रोसेस आहे याच्यामध्ये मॉलिब्डेनमचा काय रोल आहे? अ पॉझिटिव्ह कॅटलिस्ट, अ निगेटिव्ह कॅटलिस्ट, पॉयझन फॉर कॅटलिस्ट अँड प्रमोटर फॉर कॅटलिस्ट. या ठिकाणी पहा, MO is act as promoter and promoter enhances the efficiency of catalyst. MO काय आहे? प्रमोटर आहे. प्रमोटर म्हणजे काय? इट इज अ सबस्टन्स विच इन्क्रीज द इफिशियन्सी ऑफ द कॅटलिस्ट. कॅटलिस्टची इफिशियन्सी इन्क्रीज करण्याचं काम कोण करतं? तर हा प्रमोटर करत असतो. म्हणजे प्रमोटर फॉर कॅटलिस्ट. नेक्स्ट 43 नंबर, X इज मोस्ट इनर्ट इलेमेंट. एक्स कसा आहे? मोस्ट म्हणजे सगळ्यात जास्त इनर्ट इलेमेंट आहे. अँड वाय इज द मोस्ट रिॲक्टिव्ह नॉन मेटॅलिक इलेमेंट. वाय कसा आहे? मोस्ट रिॲक्टिव्ह आहे, पण कसा आहे तो? नॉन मेटॅलिक आहे. इन द लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल एक्स अँड वाय आर रिस्पेक्टिव्हली. मग एक्स आणि वाय काय असतील? H and F, HE and F, HE and CS and XE and F. तर नॉन मेटल या ठिकाणी पाहिला आपण तर फ्लोरीन आहे, जो की कसा आहे? मोस्ट रिॲक्टिव्ह आहे. आणि जर आपण या ठिकाणी एक्स जर पाहिला तर इनर्ट गॅस कोणता आहे? मग या ठिकाणी फक्त हेलियम आणि झेनॉन आहे. तर झेनॉनचं ऑक्टेट आहे आणि हेलियमचं डुप्लेट आहे. म्हणजे तो कसा आहे? मोस्ट इनर्ट आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन करेक्ट काय असेल आपला? तर हेलियम इज द मोस्ट इनर्ट इलेमेंट अँड फ्लोरीन इज द मोस्ट रिॲक्टिव्ह नॉन मेटल. देअर फॉर ऑप्शन इज द सेकंड अँड विच इज द HE अँड F. द पिरियड इन विच S ब्लॉक, P ब्लॉक अँड D ब्लॉक इलेमेंट आर प्रेझेंट. कोणता पिरियड आहे की ज्याच्यामध्ये S ब्लॉक आहे, P ब्लॉक आहे आणि D ब्लॉक इलेमेंट्स आहे? तर ऑप्शन आहे फर्स्ट, सेकंड 6, थर्ड 7 अँड फोर्थ थर्ड. तर ऑप्शन पाहूया आन्सर. द 6th पिरियड ऑल द S, P, D अँड F ब्लॉक इलेमेंट्स आर प्रेझेंट. आपण जर पिरियड 6वा पाहिला तर त्याच्यामध्ये S पण आहे, P पण आहे, D आणि F सुद्धा या ठिकाणी प्रेझेंट आहेत. तर आन्सर इज द 6. द इलेमेंट हुज प्रॉपर्टीज वेअर प्रिडिक्टेड एव्हन बिफोर द इलेमेंट इज नोन. झिंक, सोडियम, बोरॉन अँड गॅलियम. गॅलियम वॉज नोन ॲज इका ॲल्युमिनियम अँड इट इज प्रॉपर्टीज वेअर गिवन बाय मेंडेलिव्ह. इका ॲल्युमिनियम म्हणजेच गॅलियम आहे हे नंतर सिद्ध झालं आणि याच्या प्रॉपर्टी सुरुवातीला मेंडेलिव्हने त्या ठिकाणी पुटअप केल्या होत्या. माय आन्सर इज द गॅलियम. मॅच द फॉलोइंग. लिस्ट ए या ठिकाणी आहे SPDF आणि या ठिकाणी आहे 1 2 3 4 5. रेअर अर्थ, नोबेल गॅसेस, स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट,
N-1, S2, P6, D10 and complex compound. द करेक्ट मॅच काय असेल? ABCD प्रमाणे पहा, फर्स्ट ऑप्शन असेल, सेकंड असेल, थर्ड असेल का फोर्थ असेल? तर पहा, ए साठी काय असेल, बी साठी काय असेल आणि सी साठी काय असेल? तर आपण सोल्युशन पाहूया. पहा, एस ब्लॉक इलेमेंट आर गुड रिड्युसिंग एजंट, D block element can form complexes, F block element are rare earth metal, and P block element contain noble gases. So answer is, या ठिकाणी कुठे मॅच होत आहे ते पाहायचं आपल्याला. नेक्स्ट 47 नंबर, मोस्ट ऑफ नॉन मेटल आर प्रेझेंट. मोस्ट ऑफ नॉन मेटल कुठे प्रेझेंट आहेत? पी ब्लॉक मध्ये आहे, एफ ब्लॉक मध्ये आहे, डी मध्ये आहे का एस मध्ये आहे? मोस्ट ऑफ द नॉन मेटल बिलॉंग टू द पी ब्लॉक. पी ब्लॉक मध्ये काय आहे? नॉन मेटल आहेत. का तर मेटॅलिक कॅरेट काय होते आपलं डिक्रीज होताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. लेफ्ट टू राईट त्या ठिकाणी मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होते. पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज अन इलेमेंट प्रेझेंट इन द डी ब्लॉक बट नॉट अ ट्रान्झिशन इलेमेंट. ट्रान्झिशन इलेमेंट नाही पण डी ब्लॉक मध्ये प्रेझेंट आहे. तर काय असेल? कॅडमियम, कॉपर, Ca, नन ऑफ दिस. तर आन्सर याचा आहे पहा कॅडमियम. तर पहा, झिंक, कॅडमियम अँड Hg आर डी ब्लॉक इलेमेंट बट नॉट ट्रान्झिशन इलेमेंट बिकॉज दिस थ्री इलेमेंट व्हॅलन्स इज कम्प्लिटली फिल्ड. N-1 D10 NS2. मग जर आपण 3D सिरीज पाहिली, 4D पाहिली आणि 5D सिरीज पाहिली तर याच्यामध्ये असं पाहायला मिळतं की जे काही एंडचे इलेमेंट आहेत म्हणजे ज्याचं कॉन्फिगरेशन पूर्ण भरलेलं असेल, 3D 10 असेल, 4D 10 असेल आणि 5D 10 असेल, तर असे इलेमेंट कसे असतात त्या ठिकाणी? ते डी ब्लॉक असतात पण ते ट्रान्झिशन इलेमेंट नसतात. बट नॉट अ ट्रान्झिशन इलेमेंट, दे आर द डी ब्लॉक. डी ब्लॉक आहे ते बट दे डज नॉट अ ट्रान्झिशन इलेमेंट. ट्रान्झिशन इलेमेंट त्या ठिकाणी ते नाही. नेक्स्ट, मेटल यूज ॲज अ कॅटलिस्ट इन हायड्रोजनेशन ऑफ व्हेजिटेबल ऑइल. काय असेल हायड्रोजनेशन मध्ये वापरतो आपण व्हेजिटेबल ऑइलच्या? इन हायड्रोजनेशन ऑफ ऑइल रॅने निकेल इज यूज ॲज अ कॅटलिस्ट. निकेल त्या ठिकाणी कॅटलिस्ट म्हणून वापरला जातो. विच ऑफ द फॉलोइंग इज अन ॲलॉय ऑफ नॉन ट्रान्झिशन इलेमेंट. नॉन ट्रान्झिशन इलेमेंटचे ॲलॉय आहे त्या ठिकाणी ऑप्शन 1 असेल, 2 असेल, 3 असेल. Solution, electron 95% Mg and 51% zinc, brass 80% Cu, 20% Sn, German silver 60% Cu, 20% Ni, 20% Zn. Therefore option 1 is the correct option. Zinc is not considered as a transition metal because zinc is not a transition metal because option काय असेल याचं मग पहा आता. It is a diamagnetic, it is not known to form alloys, it has no unpaired electron, it has a white seed. Zinc penultimate cell is completely filled, therefore it has no unpaired electron, therefore it is not a transition element. Elements of p block are only non-metal, metalloid, metalloid and non-metals, and the last one is a metalloid, non-metal and metals. P block element contain metal, non-metal and metalloids, therefore option number 4 is the correct. The following ion is a colorless in aqueous solution. कोणता आयन आहे कलरलेस आहे aqueous solution मध्ये? 1, 2, 3 or all of the above?
ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन these आयन्स आर कलरलेस. हे सगळे कसे आहेत मग कलरलेस आहे का तर अनपेड इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी ॲब्सेंट आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. काय असेल स्टेटमेंट ते ट्रू असेल. ऑल ट्रान्झिशन एलिमेंट आर मेटालिक बट मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन अल्कलाइन अर्थ. ऑल actinides are synthetic and radioactive. All S block and P block element are representative. And the last one, all D block and all F block element are metal. तर याचा आन्सर आहे ट्रू आहे. ऑल D block and F block element are metals. नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पिरियडिक प्रॉपर्टी. पिरियडिक प्रॉपर्टी नाही आहे. व्हॅलन्सी, स्पेसिफिक हीट, आयोनायझेशन पोटेन्शियल अँड ॲटॉमिक साईज. तर पहा स्पेसिफिक हीट इज नॉट अ पिरियडिक प्रॉपर्टी. स्पेसिफिक हीट पिरियडिक प्रॉपर्टी नाही आहे. नेक्स्ट द अप्रॉक्सिमेट साईज ऑफ अन ॲटम इज. ॲटमची साईज किती असेल 10⁻⁻6 मीटर, 10⁻⁸, 10⁻⁻10 and 10⁻⁻12 meter. The correct answer is size of an atom is 10⁻⁸ centimeter or 10⁻⁻10 meter or 1 angstrom. Means option third is the correct. Atomic radius is measured by Mulliken oil drop method, Rutherford's ray scattering experiment, X-ray diffraction technique and electric discharge tube experiment. ॲटॉमिक रेडियस आपण एक्सरे डायफ्रॅक्शन टेक्निकने मेजर करतो म्हणून ऑप्शन 3 काय असेल आपला करेक्ट असेल. ॲटॉमिक रेडियस डिपेंड्स अपॉन. ॲटॉमिक रेडियस कशावर डिपेंड आहे. ऑप्शन नंबर 1, 2, 3. Atomic radius depends upon nature of bonds, number of bonds and oxidation state of atom. Therefore, the correct option is all of the above. Covalent bond length of chlorine molecule is 1.98 angstrom. Then covalent radius of chlorine is काय असेल 1.98 angstrom असेल, 1.7 angstrom, 2.05 and 0.99 angstrom असेल. Covalent radius is equal to covalent bond length by 2 which is equal to 0.99 angstrom. Van der Waals radius is used for molecular substances in gaseous state only, molecular substances in solid state only, molecular substances in liquid state only, and molecular substances in any state. The correct answer is the radius van der Waals is used for molecular substances in a solid state only. van der Waals radius कुठे मोजूद करतो आपण किंवा कुठे पाहायला मिळते आपल्याला ती फक्त सॉलिड स्टेट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. If the atomic radius of non-metal bromine is 1.14 angstrom, its covalent radius single bond is 1.14 angstrom, 1.12 angstrom, 1.16 angstrom and 0.57 angstrom. Covalent radius of a non-metal equal to atomic radius. Therefore, the answer is 1.14 angstrom. The covalent and van der Waals radii of chlorine respectively 1.80 angstrom and 0.99, 0.99 and 1.80, 1.80 angstrom and 1.80 angstrom, and the last one is 0.99 angstrom and 0.99 angstrom. Van der Waals radius is 40% more than the covalent radius. Therefore, the correct answer is 0.99 angstrom and 1.80 angstrom. Correct statement काय असेल covalent radius is 40% more than van der Waals radius. Van der Waals radius is 40% less than covalent radius.
van der Waals radius is 40% more than covalent radius and radii cannot be compared. तर याचा आन्सर असेल van der Waals force or van der Waals radius is 40% more than covalent radius. Very slight decrease in atomic radius occur in a transition series when compared with that of representative series. This is due to shielding effect, penetrating effect, Compton effect and inner pair effect. तर याचा आन्सर आहे पहा ड्यू टू shielding effect, nuclear attraction on valence electron decreases and hence decrease in atomic radius decrease. Therefore, the answer is the shielding effect. Separation of lanthanide from their mixture is not easy because shielding effect, penetrating effect, consequence of lanthanide contraction and inert pair effect. The correct answer is a consequence of lanthanide contraction. Next, the transition element among the following is. कोणता ट्रान्झिशन एलिमेंट असेल 1 2 3 4. The correct answer is the Cu is a transition element. In a period of representative element, the decrease in ionic radius when compared with the corresponding decrease in atomic radius is equal, less, more or cannot predict. तर याचे करेक्ट आन्सर असेल पहा ड्यू टू हाय न्यूक्लियर चार्ज the decrease in atomic and ionic radius is more. Therefore, the answer is the more. Among elements with the following electronic configuration, the one of the largest radius is largest radius कोणाची असेल 1s2 2s2 2p6 3s2. Option second, option third and option fourth. Solution: across a period atomic radius decreases therefore the correct answer is the option 1. Next, in which of the following set element have nearly same atomic radii? एलिमेंटचे ॲटॉमिक रेडियस सारखे असतील कोणत्या सेटमध्ये असतील तर ड्यू टू shielding effect Fe, Cu and Ni have nearly same atomic radius. Next, smallest atom among the following is. कोणता ॲटम स्मॉलेस्ट असेल सोडियम, पोटॅशियम, Mg and Ca. Atomic size decreases from sodium to magnesium. Size increases from sodium to potassium and magnesium to calcium. Therefore, magnesium is the smallest atom. Which of the following has the largest atomic radius? कोणत्याला largest atomic radius असेल aluminum, silicon, chlorine and sodium. Across a period, atomic size decreases, hence size decreases from sodium to chlorine. Atomic radii of fluorine and neon in angstrom unit are respectively. फ्लोरीनची आणि निऑनची काय असेल 0.72, 1.62, 0.72, 0.72, 1.2, 1.2 and 160 to 1.62 and 0.72. तर करेक्ट आन्सर काय असेल याचा ॲटॉमिक रेडियस ऑफ निऑन van der Waals radius is 40% more than F2 covalent radius. Therefore, correct answer is 0.72 and 1.62. Correct order of atomic radii is atomic radii ची correct order काय असेल NCPS, CNSP, CNPS and the last one NCSP. The correct order is father CNOPS. Across a period, size decreases and down in the group size increases. Therefore, atomic size order is nitrogen, carbon, sulfur and phosphorus.
मेटॅलिक रॅडियस ऑफ सी ए इज 200 पिकोमीटर, कोव्हॅलंट रॅडियस ऑफ सी ए. जर मेटॅलिक रॅडियस 200 पिकोमीटर असेल तर कोव्हॅलंट किती असेल? 200 पिकोमीटर, 230, 280 का 174. तर करेक्ट आन्सर काय याचं? कोव्हॅलंट radius is less than metallic radius. And the last one is the similarity in the radius of ZR and HF is explained on the basis lengthened contraction, inert pair effect, same outer shell configuration and anomalous configuration. तर या ठिकाणी आन्सर आहे त्याचा ड्यू टू lengthened contraction ZR and HF have nearly same radius due to lengthened contraction. Thank you. बाकी आपण नेक्स्ट व्हिडिओ